सोलापूर मुंबई विमान वर्षभर व्हायबिलिटी गॅप फंडिंगचा निर्णय, सरकारचा पुढाकार, रिकाम्या राहिलेल्या आसनांसाठी मिळणार निधी। सोलापूर पुणे ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्याचा निर्णय शुक्रवारी राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे। सोलापूर विमानतळावरून किमान वर्षभर विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्यातून सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। बाजार समित्यांचा बिगुल वाजला। सोलापूर बार्शी बाजार समितीसाठी सोमवारपासून स्वीकारणार उमेदवारी अर्ज। सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडणूक कार्यक्रम मंजूर झाला आहे। या दोन्ही बाजार समित्यांसाठी सोमवार तारीख 7 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। या दोन्ही बाजार समित्यांसाठी 10 नोव्हेंबरला मतदान तर 11 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। पावसाळ्यामुळे पणन व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्या होत्या। 30 सप्टेंबरला स्थगिती उठविल्यानंतर आज या दोन्ही बाजार समित्यांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम मंजूर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। उत्तर सोलापूर भाजप निरीक्षकांनी गुप्त मतदान प्रक्रियेतून घेतले पसंती क्रमांक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून राज्यभरात निरीक्षक नेमून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, मोर्चाचे प्रमुख यांच्याकडून इच्छुक उमेदवार निहाय पसंती क्रमांक गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे घेतले जात आहेत। या पसंती क्रमांकावरच उमेदवारीचे भवितव्य आहे। उपजिल्हाधिकारी भासवून नोकरीच्या आमिषाने तिघांना 40 लाखांचा गंडा। उपजिल्हाधिकारी असल्याचे भासवत अनेक तरुणांना नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देत शहरातील मागील 6 महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी म्हणून वावरत जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीस लावतो म्हणून नोकरीचे आमिष दाखवून तिघा तरुणांना 40 लाखाला गणविणाऱ्या आरोपीस पोलिसांनी सापळा लावून गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे। विठ्ठल गुंडेराव वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी आरोपी पवन मारुती पांढरे राहणार कासार शिरसी तालुका निलंगा जिल्हा लातूर याच्या विरुद्ध उत्तर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पॉर्नवरून डॉक्टरला ब्लॅकमेलिंग, मुंबईतील महिलेच्या खात्यात 2 कोटी। शहरातील प्रसिद्ध महिला डॉक्टरला ब्लॅकमेल करून 67,24,000 रुपयांची फसवणूक प्रकरणी मुंबईतील एका महिलेच्या खात्यावर अवघ्या 5 तासात 1,91,00,000 रुपये आले व दरम्यान इतर खात्यावर वितरितही करण्यात आले। पैसे जमा करणाऱ्या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। सोलापूर शहरात दरोड्याच्या तयारीतील दोघे जेरबंद, 4 जण फरार। 4 चाकीतून कुऱ्हाडी हातोडी जप्त। विजापूर नाका पोलिसांची कामगिरी, संशयितांना 5 दिवस पोलीस कोठडी। हत्तुरे वस्ती ते पत्रकार भवन या मार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना विजापूर नाका पोलिसांनी जेरबंद केले आहे। पोलीस पाठलाग करत असताना 4 चाकीतील 6 पैकी 4 जण संधी साधून फरार झाले आहेत। बनावट नोटा प्रकरणी पाटस पोलिसांची मोठी कारवाई, 4 आरोपींना घेतले ताब्यात। पाटस पोलिसांनी पाटस येथे बनावट नोटांचा वापर करण्यासाठी आलेल्या 2 परप्रांतीयांना तब्बल 1.5 लाख रुपयांसह ताब्यात घेतले होते। या प्रकरणी पाटस पोलिसांनी ठाणे आणि धुळे येथून आणखी 4 आरोपींना अटक केली आहे। आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर मारल्या उड्या। धनगर समाजाच्या आदिवासी प्रवर्गात समावेशाला तीव्र विरोध। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत लोकप्रतिनिधित्व करत असलेल्या आमदार व विधानसभेच्या उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर कार्यरत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व सत्ताधारी महायुतीच्या अन्य आदिवासी आमदारांनी सरकारच्या निषेधार्थ शुक्रवारी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारत आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली। वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न। अजित पवार, वडगाव शेरीमध्ये मी तुमच्याच मनातील उमेदवार देणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। विधानसभेपूर्वी केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय, अहिल्यानगर नामांतरास मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी। विधानसभेपूर्वी केंद्राने देखील आणखी एक मोठा निर्णय घेत राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे नामांतर करण्याच्या मागणीला मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे।